वेलकम टू माय युट्यूब चॅनल पी टीके एज्युकेशन. आज आपण बघणार आहे पार्ट 2. स्टार्ट केले आपण मोस्ट आयएमपी क्वेश्चन. का केले आपण मोस्ट आयएमपी क्वेश्चन? त्यामधला बघा चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिले महत्वाचे. त्यामधला बघा पहिला क्वेश्चन आपण घेत आहे. आकृतीत रेषा XY समांतर आहे बाजू BC ला. बघा XY कशाला समांतर आहे? बाजू BC ला काय समांतर आहे? XP बरोबर काय दिलंय तुम्हाला? 4. AX किती दिलाय तुम्हाला? 3. YC किती दिलाय? A. तर A ची आपल्याला काय करायची? किंमत काढायची. कशाची किंमत काढायची आपल्याला? A ची किंमत आपल्याला काढून घ्यायची आहे. मग काय करायचं बघा, आता किंमत काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे बघा. आता आधी लिहून घ्यायचं बघा उत्तर लिहिताना काय लिहायचं? आकृतीत काय दिलं आकृतीत बघा? त्रिकोण कोणता आहे? ABC मध्ये काय दिलं आपल्या? ABC मध्ये रेषा कोणती आहे? XY समांतर आहे कशाला? बाजू कशाला? BC ला काय समांतर आहे? लिहून घ्यायचं. आता काय लिहायचं? इथे कोणता प्रमेय वापरायचा हे माहित पाहिजे तुम्हाला. कोणता? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. कोणता वापरायचा? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. आता का करायचं बघा. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय बघा. आता AX भागेला काय करायचं? XP. काय करायचं? XB. आणि AY भागेला काय करायचं? YC. काय करायचं? इथे काय Y दिलाय तुम्हाला? काय दिलाय? Y दिला. AY भागेला काय करायचं? YC करून घ्यायचं. मग काय येणार बघा. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय येणार? AX भागेला काय येणार? XP बरोबर काय येणार? पुन्हा AY भागेला काय येणार? YC येणार. आता व्हॅल्यू पुट करायची. तर काय येणार? X ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला बघा? 2 दिली आहे. XP किती दिलाय? 4 दिला आहे बरोबर. AY किती दिलाय? 3 दिलेला आहे. आणि काय येणार? YC किंमत किती आहे? A. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची? म्हणजे त्यांनी काय सांगितलं? A ची व्हॅल्यू फाइंड आउट आपल्याला करायची आहे. मग काय करायचं बघा. आता इथे काय करायचं? गुणायचं बघा. 2 नी A ला गुणायचं, 4 ला 3 ने गुणायचं. गुणला आपण आता काय करायचं बघा. काय 2A बरोबर काय येणार? 4 ते 12 बरोबर. A बरोबर काय? 12 भागीला 2 म्हणजे 12 भागीला 2 म्हणजे बे एक बे सख 12 म्हणजे याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं? 6 आले. किती आलाय? आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे सेकंड क्वेश्चन बघा. सेम क्वेश्चन दिलाय फर्स्ट क्वेश्चन. आणि बघा त्रिकोण ABC मध्ये रेखा D काय दिलाय बघा? रेखा D कशाला समांतर आहे बघा? बाजू BC ला काय समांतर दिलेली आहे. तर समांतर असेल तर आपल्याला काय करायचं? तर आपल्याला माहिती आहे. आता आपला एक पहिला क्वेश्चन आपण बघितलाय बघा. त्यानुसार बघा AD ची किंमत किती दिली आहे? 6 सेंटीमीटर. DB किती दिलाय बघा? AD किती दिलाय? 6 सेंटीमीटर. DB किती दिलाय तुम्हाला? 9 सेंटीमीटर. EC दिलाय बघा. EC कुठे आहे? EC किती दिलाय? 7.5 सेंटीमीटर. तुम्हाला काढायचं काय बघा? इथे AE काढायचं आहे. म्हणजे हे आपल्याला काढायचं आहे. आता याला सोडवायचं बघा. आता हे काय कृती दिली आपल्याला? एका जागा भरायचे. त्रिकोण ABC मध्ये रेखा D समांतर कशाला आहे? बाजू BC ला. हे आपल्याला दिलं आहे. आता इथे काय केलं बघा? AD भागेला का केलं आपण? इथे AD भागेला का केलं? DB. आणि का केलं? AE भागेला का केलं आपण? EC केलं. का केलं? इथे EC केलेला आहे. आताच बघितलं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये. कोणता प्रमेय आहे तो? प्रमाणाच्या. काय लिहायचं इथं? प्रमाणाच्या मूलभूत. काय लिहायचं? मूलभूत प्रमेयानुसार काय लिहायचं? प्रमेयानुसार. आता बघा AD ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6 दिली आहे. DB किती दिलाय तुम्हाला? 9 दिला आहे. A किती दिलाय का नाही? आणि EC किती दिलाय? 7.5 दिलाय. म्हणजे काय येणार? EC ची किंमत किती येणार? ते 7.5 किती येणार? ते 7.5 येणार. मग काय करायचं बघा? 6 ने कशाला गुणायचं? 7.5 ला गुणायचं. 9 ने कशाला गुणायचं? AE ला. म्हणजे काय येणार बघा? AE बरोबर काय येणार? 6 गुणला 7.5 भागीला काय येणार बघा? इथे 9. काय येणार? ते 9 येणार. आता बघा काय करायची इथे बघा लवकर. आता इथे बघा 6 वरती खाली काय दिले? 9 दिले आहे. मग काय येणार? दोन्ही एकाच टेबल मध्ये येते का? येते. कशाच्या? 3च्या. बे 2 6 आणि बे त्रिक किती? 9 येणार. आता का बघा 75 गुणला 2 करा. 75 गुणिले किती होणार बघा?
75 गुणला 2 केला आपण किती येणार 150. पण इथे काय दिला पॉईंट, काय दिला पॉईंट म्हणजे काय येणार 15.0 येणार. काय 15.0 भागेला किती येणार 3. आणि याचा अर्थ ए बरोबर किती येणार तुमचं बघा 15/3. 15/3 म्हणजे किती होणार बघा आता 3 एक 3, 3 15 म्हणजे किती 5. किती येणार ते बघा 5 तुमचं उत्तर येणार. कशाचं ए ची व्हॅल्यू किती आहे तुमची 5 येणार आहे. केव्हा आला क्वेश्चन पेपर मध्ये बघा नोव्हेंबर 20 मध्ये. केव्हा आला क्वेश्चन बोर्ड मध्ये. आकृतीत रेषा एल समांतर आहे रेषा एम ला. रेषा एम समांतर रेषा एन ला. बघा रेषा कोणती दिली आहे ती एल. ही कशाला समांतर रेषा एम ला आणि रेषा एम कशाला समांतर रेषा एन ला काय समांतर दिलेले आहे म्हणजे. आणि पी क्यू बघा इथे पी क्यू हा त्यांच्या काय छेदिका. काय झालं छेदून गेल्या त्याला काय म्हणलं आपण छेदिका. दिलेल्या माहितीवरून एसटी ची आपल्याला काय करायची आहे किंमत काढायची. काय करायची आहे एसटी ची आपल्याला काय करायची आहे किंमत काढायची आहे. बघा इथे याची किंमत दिली आहे तुम्हाला 8 दिलेली आहे. याची दिलेली आहे 10 दिलेली आहे. पुन्हा बघा इथे दिलेली आहे 12. आणि आपल्याला काय करायचं आहे एसटी आपल्याला काढायचं. एसटी काय करायचं आहे काढायचं आहे. मग याला काय करायचं बघा आता आधी क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे ते लिहून घ्यायचं. पार्ट 2 मध्ये त्याच पद्धतीने लिहायला लागते. बघा काय लिहायचं रेषा. रेषा कोणती दिली आहे बघा रेषा यल. ही काय समांतर आहे. कशाला समांतर रेषा यम ला. आणि काय दिलं आहे रेषा यम ही कशाला समांतर आहे रेषा कशाला यल ला काय समांतर दिलेली आहे. आपण लिहून घेतलं व पी व क्यू ह्या त्यांच्या छेदिका. काय दिलंय छेदिका आहे. आता बघा काय करायचं बघा आता बघा तीन रेषा काय इथे एकमेकांना काय समांतर दिले. काय दिलंय समांतर दिलंय. हा एक प्रकारचा गुणधर्म बघा काय दिलाय 3 समांतर रेषांचा आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. आता काय करायचं 3 रेषांच्या काय लिहायचं इथे 3 समांतर. कोणत्या 3 समांतर काय लिहायचं 3 समांतर रेषांच्या आंतर छेदाच्या गुणधर्मानुसार. काय लिहायचं गुणधर्मानुसार काय येणार बघा आता गुणधर्मानुसार काय बघा आता काय करायचं बघा एबी भागेला काय करायचं इसी. आणि बघा काय करायचं आर एस भागेला काय करायचं एसटी. आर एस भागेला काय करायचं एसटी करून घ्यायचं. मग काय येणार बघा आता एबी भागेला काय करायचं बीसी. आणि पुन्हा काय येणार का इथे काय येणार बघा आर एस भागेला काय येणार एसटी. काय येणार इथे एसटी. आता काय करायचं काय करायचं व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॅल्यू काय करायच्या पुट करायच्या आणि उत्तर काढून घ्यायचं. मग काय येणार बघा आता एबीची व्हॅल्यू किती दिली आहे 8 दिलेली आहे. 8 भागेला बीसी किती दिलाय तुम्हाला 10 दिला आहे बरोबर. आणि बघा काय दिलाय आर एस किती दिलाय 12 दिला आहे. एसटी किती दिला आहे एसटी दिला आहे का नाही. आपलं एसटी आपल्याला काढायचं. एसटी आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. मग काय करायचं बघा आता 8 ने कशाला गुणायचं बघा आता 8 ने गुणायचं एसटी ला आणि 10 ने गुणायचं 12 ला. 10 ने गुणायचं 12 ला. आता हा बघा कशाची व्हॅल्यू काढायची एसटी व्हॅल्यू. एसटी इथेच ठेवायचं 8 कुठे घेऊन द्यायचे हा कशामध्ये गुणाकार म्हणजे याला घेऊन जायचं डिवाइड. म्हणजे 10 गुणिला 12 भाग्याला काय येणार इथे 8 येणार. किती येणार 8 बरोबर. आता काय येईल बघा एकाच टेबल मध्ये बघा 12 सुद्धा येते ना 8 सुद्धा येते. बघा 4 त्रिक 12 4 दुने 8 किती येणार 4 दुने 8. आणि पुन्हा बघा इथे 2 आहे इथे 10 आहे. किती दुने 10 होते 5 दुने 10 बे 1 बे पंचे 10. म्हणजे काय राहिलं बघा 5 गुणिला काय राहिलं 3. 5 गुणिला किती राहिलं 3. एसटी बरोबर काय येणार 5 त्रिक किती होणार 15. म्हणजे एसटी ची किंमत किती आहे तुमची 15.